नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मटेरियल मिळाल्यानंतर फायनली एका महिन्यानंतर रोटोमॅक गॅस सोलर कंपनीचा सोलर पंप शेतकऱ्याच्या शेतामध्ये इन्स्टॉल करून देत आहेत. तर रोटोमॅकने 2 लेबर पाठवलेले आहेत मित्रांनो, आणि अशा पद्धतीचा हा याचे स्पेअर पार्ट आहे स्ट्रक्चरचा. तर आपला आता अर्धा स्ट्रक्चर तयार झालेला आहे. 2च लेबर असल्यामुळे थोडा उशीर होत आहे. आहे ते साईडला हा 3 HP आहे. याच्या शक्तीचा सोलर पंप आहे, आणि याच्या साईडला आपण रोटोमॅक्सचा मित्रांनो, सोलर पंप फायनली इन्स्टॉल करत आपला आहोत. रोटोमॅक कंपनीचा 5 HP सोलर स्ट्रक्चर पंप वगैरे फायनली इन्स्टॉलेशन झालेला आहे. तर ह्या कोपऱ्यामध्ये ह्या ठिकाणी बोरवेल आहे, आणि ह्या ठिकाणी आपण सोलर पॅनल बसवलेला आहे. तर बघू आपण कशा पद्धतीचा आहे याचा. तर अशा पद्धतीचा फायनल इन्स्टॉलेशन झालेला आहे, आणि तुम्हाला वरच्या लाईनवर 5 प्लेट पाहायला मिळतो, आणि खालच्या लाईनवर 4 प्लेट पाहायला मिळतो. एक प्लेट डॅमेज पण झाली आहे मित्रांनो, काही कारणास्तव डॅमेज झालेली आहे. तर ठीक आहे, पॉवर जनरेट करते, पण हे तेवढा पॉवर जनरेट करणार नाही. तर मित्रांनो, ह्या रोटोमॅक सोलर कंपनीवाल्यांनी 2 लेबर इन्स्टॉलेशनचा पाठवलेला आहे, आणि पूर्ण इन्स्टॉलेशन कंप्लीट होतपर्यंत त्या लेबरला सकाळपासून तर रात्रीच्या 8 वाजतापर्यंत काम झालं आहे. आणि बघा, अशा पद्धतीचं त्यांनी अर्धवट काम सोडून गेलेले. तर अर्धवट काम म्हणजे वीजरोधक इथे अर्थिंग पडलेला आहे हा, तर याला पण त्यांनी लावून न दिलेला. आणि हा खड्डा शेतकऱ्याने स्वतः खोदून दिला यांना, तर यांनी हा पण व्यवस्थित करून नाही दिला. हे नट बघा, नट सुद्धा टाईट करायला वेळ मिळाला नाही. तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा काम आहे ह्या कंपन्यांचा. तर सगळा भोंगर कारभार चालू आहे, व्यवस्थित एकही काम व्यवस्थित. बरेचसे नट यांनी लूज सोडलेले आहे. स्ट्रक्चर मजबूत आहे, पण मजबूत असून काय फायदा मित्रांनो, व्यवस्थित जर काम नाही केलं तर. लॉकनट टाईट करायला लावला नाही, ठीक आहे, पण हे सुद्धा लूजच आहेत. थोडेच तरी टाईट करायला पाहिजे होता यांना. ठीक आहे. आणि अशा पद्धतीचा हा 5 HP कंट्रोलर आहे, आणि ह्या कंट्रोलरला डायरेक्ट प्लस मायनसचा जो निगेटिव्ह पॉझिटिव्ह वायर आहे हा डायरेक्ट इन्स्टॉल केलेला आहे इथे. तर याला सुद्धा एक काय म्हणतो आपण त्याला, LCB वगैरे अशा पद्धतीचा द्यायला पाहिजे होता, जेणेकरून आता मोटर बंद आहे आपली, कंट्रोलर सुद्धा बंद करता आला पाहिजे. तर वायर समजा उलटे पालटे झाले तर लावायला खूप अडचण होईल. मेन स्विच राहिली तर आपण डायरेक्ट त्याच्यावरून बंद करून त्याला लावू शकतो. तर बाकी व्यवस्थित पण काम बघा, याला काही अर्थ नाही. तर तुम्ही त्यांच्या सोबत राहा आणि व्यवस्थित काम करायला लावा. अन्यथा काम जर नसेल तर तुम्ही वेंडरला लगेच सांगा की काम व्यवस्थित होत नाही म्हणून. आता मित्रांनो, यांनी 5 HP पंप आहे आणि 10 स्टेजची मोटर आहे. तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे हा एक 3 HP लावला आहे, याचा आणि 5 HP सारखा पाणी देतो म्हणताय. तर रोटोमॅकचा तुम्हाला फ्लो दाखवतो मी पाण्याचा कसा आहे. तर आपण एकदा ऑन करून बघू. ठीक आहे, पंप चालू झालेला आहे. तर याच्याकडे कंपन्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, उगाच शेतकऱ्याला त्रास नको कोणत्या गोष्टींचा. तर आपण पंप चालू केलेला आहे. एवढी जागा तुम्हाला मित्रांनो गुंतवावी लागेल. स्ट्रक्चर व्यवस्थित आहे, पण तुम्ही लेबरला सांगायचं की काम व्यवस्थित करून द्या म्हणून. जर काम नसतील करत तर लगेच वेंडरला फोन करून सांगा, किंवा तिथेच थांबवा त्यांचं काम करू द्यायचं नाही अजिबात. असं काम करून काही अर्थ नाही मित्रांनो. हे बघा, जिथे तिथे फेकून ठेवलाय. तर अशा कंपन्या निवडण्यापूर्वी तुम्ही एकदा तुमच्या जवळपास जर लावलेला असेल कोणाचा व्यवस्थित, तर तुम्ही बघू शकता, आणि नंतरच तुम्ही कंपनी निवडा.
नाहीतर जे कोणी आहे त्यांना व्यवस्थित सांगा. आता हा पाईप हे पॉईंट बंद आहे. हा मग आपले काही व्ह्युअर्स म्हणतात की एक पॉईंट ओपन आहे आणि तुम्ही दुसरा पॉईंट दाखवता तो कमी असतो म्हणून. ठीक आहे, हा बंद आहे. ह्या ठिकाणी सुद्धा एक पॉईंट आहे, हा सुद्धा बंद आहे आणि हा एक पॉईंट चालू आहे. कॉक बघू शकता, फुल आहे कॉक. आणि हा फ्लो बघा, 5-10ची मोटर आहे. तर 5-10च्या मोटरचा हा फ्लो बघा मित्रांनो. आणि यांच्याकडे दुसरा जो सोलर पंप आहे हा 3 HP चा आहे हा, आणि 9 स्टेजची मोटर आहे याची. आणि हा आहे यांचा नवीन लावलेला 5 HP चा. तर दोघांचा पण सेम फ्लो आहे असं शेतकरी म्हणत आहेत. तर मित्रांनो हा काही अर्थ नाही. शेतकऱ्याकडे एकच बोरवेल आहे मित्रांनो. तिथले 3 HP ची मोटर काढून तिथे 5 HP ची टाकलेली आहे. नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होईल की 5चा प्रेशर म्हणतोय आणि 3चा दाखवतोय म्हणून. असं काही नाही, आपण 5ची तिथे टाकलेली आहे मोटर आणि 3चा सध्या बंद आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाणीचा प्रेशर व्यवस्थित पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो आपण डायरेक्ट बोरवेल जवळूनच पाईप बघू किती प्रेशर आहे म्हणून. हा बघू शकता तुम्ही, हा तुम्हाला 3 HP च्याच पंपासारखा याचा प्रेशर पाहायला मिळतो. तर 5 HP च्या प्रेशर आणि 3 HP च्या प्रेशरमध्ये तर फरक राहायला पाहिजे मित्रांनो. तर बघू शकता अशा पद्धतीचा. त्याच्यामुळे शेतकरी नाखुश आहे ह्या गोष्टीमुळे. आणि रोटोमॅकवाल्याने थोडीफार सुधारणा करायला पाहिजे तुमच्या पंपामध्ये. तर हा प्रेशर ठीक आहे, हा बघू शकता. परत एकदा रोटोमॅक कंट्रोलर ऑन ऑफची स्विच आहे. एक वरून जे सिरीजमध्ये वायर असतात प्लस मायनस ते दिलेले आहे, आणि एक वायर केबल पंपाला गेलेला आहे. तर हा DC कंट्रोलर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही प्लस मायनसचे वायर उलटे लावल्या तर तो ऑन होणार नाही. आणि हे अल्पेक्स सोलर प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेले प्लेट आहेत. ह्या तुम्हाला मोनो हाफ कटमध्ये पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीचा हा स्ट्रक्चर व्यवस्थित आहे. हा खांब आहे, हा 10 फुटाचा असतो. याला कापू वगैरे द्यायचा नाही मित्रांनो. हा आहे 5 HP चा GKचा सोलर पंप मित्रांनो. आणि याचं पाण्याचं प्रेशर बघा, तुम्हाला रोटोमॅकमध्ये आणि याच्यामध्ये फरक दिसून येतोय. तर पाणी बोरला पण व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. तरी पण तुम्हाला प्रेशरमध्ये फरक पाहायला मिळतो. धन्यवाद.